नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत टॉप 5 च्या माध्यमातून. सुरुवातीला पुणे शहर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आम्हाला मान्य नाही, अहवाल खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप मृत तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी केलेला आहे. डॉक्टर घायसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलं, याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असंही भिसे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केला. रुग्णालयावर कडक कारवाईची मागणी केली. दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा मारून फेकल्यात. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पालकर यांच्या तोंडावर खोट्या नोटा फेकल्यात. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर टीका होते. गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर तिरडी आंदोलन केलं. तसंच प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलन देखील केलं. जय भवानी, जय भवानी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. या कार्यकर्त्यांनी अश्विनी घायसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितलाय. पुण्यानंतर आता अवकाळी नुकसानाच्या बातम्या पाहूयात विदर्भात. बुलढाणा जिल्ह्यातील सोमठाणा गावामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय. सोमठाणा येथील शेतकरी सुभाष झगरे यांच्या 5 एकर शेतातील पपई बागेचं मोठं नुकसान झालंय. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांना फटका बसलाय. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी होती. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्यानं द्राक्ष बागांचं नुकसान झालंय. सध्याच्या पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळ तालुक्यात वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचं नुकसान झालंय. मका पिकाचं नुकसान झालंय. सोबतच कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांचं नुकसान झालंय. फळबागांना देखील मोठा फटका बसलाय. नाशिकमध्ये 2 दिवस आलेल्या अवकाळी आणि गारपिटीचं पिकांना मोठा फटका बसलेला आहे. हजारो हेक्टर शेतीला फटका बसला. 30 गावांमधील तब्बल 1100 शेतकऱ्यांच्या 1200 हेक्टरवरील पिकांची हानी झालेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. लातूरच्या ग्रामीण भागात देखील पावसामुळे शेती पिकांचं फळबागाचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आता शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. कळंबमध्ये महिलेची हत्या करणारा आरोपी सुदर्शन घुलेच्या गावातील असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. राड्यानंतरही कराड गँगला बीड जिल्हा कारागृहातच का ठेवला असा सवाल देखील देशमुखांनी विचारलेला आहे. आरोपी सतीश उर्फ भोसलेला मारहाण झाल्याची माहिती मिळते. वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा दावा खोक्याच्या वकिलानं केलेला आहे. सतीश भोसलेला मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर आता सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. जालन्यातील नाणे गावात पाणी प्रश्न ऐरणीवर आला. याबाबत अनेक वेळा निवेदनं दिली, आंदोलनं केली, पण प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. परिणामी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पाण्याचं तत्काळ नियोजन न केल्यास लेकराबाळांसह कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला. जालन्यात महावितरणनं वीज चोरांविरोधात धडक मोहीम राबवलेली आहे. यावेळी परतूर आणि मंठा तालुक्यात तब्बल 124 वीज चोऱ्या पकडल्या गेल्यात. जवळपास 32 लाखांची 1,34,000 युनिट
ची चोरी झाली असं माहिती समोर आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तुळजाईला मखमली पंख्यानं वारा घालण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी 1 ते 4 या दरम्यान वारा घालण्यात येतो. मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत ही सेवा करण्यात येते. बाहेर कितीही ऊन असलं तरी त्याचा त्रास देवीला होऊ नये यासाठी ही सेवा असते. मराठवाड्यानंतर आता पाहूयात आपण विदर्भातील टॉप 5 बातम्या. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. यामुळे राज्य सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुलढाण्याच्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अकोल्यातील कुत्र्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक कुत्र्यांचा विषारी अन्न खाल्ल्यानं मृत्यू झालाय. मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्या अंगावर भुंकतात म्हणून एका माथेफिरून क्रूरतेचा कळस गाठला आणि थेट मुक्या प्राण्यांना खाण्यातून विष दिलं. चंद्रपूरमध्ये धूळ खड्डे अनावश्यक खोदकाम आणि महापालिकेतील घोटाळ्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळत निषेध केला. या प्रकरणी महास्वाक्षरी अभियान घेत स्वाक्षरीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती देशमुखांनी दिली. बुलढाणा जिल्ह्याच्या कवळा या गावामध्ये सांडपाण्याचे नियोजन नसल्यानं नाल्याचं पाणी रस्त्यावर तुंबून गटारं साचलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर देखील घाणीचे साम्राज्य पसरल्यानं 14 एप्रिल पूर्वी ही साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचं सरकारने तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी केली. या मागणीचं निवेदन त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विदर्भानंतर आता आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. वक्फ बोर्ड कायद्यामुळे मुस्लिम समाजातील गरीब बांधवांना न्याय मिळेल असं सांगत खासदार उदयनराजे यांनी या कायद्याचं स्वागत केलं. शिवाय वक्फ बोर्डाकडे या जमिनी कशा आल्या हे सुद्धा यातून कळणार असल्याचं उदयनराजे म्हणाले. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा पराभव शहाजी बापू पाटलांच्या जिवारी लागलाय. ज्यांनी आपल्याला पाणी दिलं त्याला आपण घरी बसवलं आणि ज्यांनी आपलं पाणी अडवलं त्याला आपण लोकसभेत पाठवलं असं म्हणत भर सभेत माजी आमदार शहाजी बापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 तारखेला सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती. दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचारी यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं. किमान वेतन मिळावं, आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शहरातील घंटागाडी बंद राहतील असा इशारा कामगारांनी दिला. सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि जत तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा काढणीचं कामं रखडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. अहिल्यानगरमध्ये वाळू तस्करांनी शेतकऱ्याला मारहाण केली. शेतातून वाळू न भरलेले वाहन घेऊन जाणाऱ्यांना विचारणा केल्यानं वाळू तस्करांनी शेतकऱ्याला चोप दिला. इतकंच नाही तर डंपर खाली घालून चिरडण्याची धमकीही दिली. नंदुरबारच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर गाडीच्या काचा फोडून रोकड लंपास करण्यात आली. ड्रायव्हर साईडचे काच फोडून तब्बल 50,000 रुपये चोरट्यानं लंपास केले. शासकीय कार्यालयाच्या आवारात दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगावमध्ये ग्रामपंचायत सदस्याला गावठी पिस्तूलसह अटक झालेली आहे. हॉटेल माकरणीजवळ टी सेंटरजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी संशयास अटक केली आणि न्यायालयात हजर करण्यात येईल असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. नंदुरबारमध्ये अक्कलकुवातील देवगोई घाटामध्ये अवजड ट्रक उलटला. यावेळी
कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल 4 तासांच्या कालावधीनंतर क्रेनच्या साहाय्यानं ट्रक बाजूला करण्यात आला. नंदुरबारमधील सातपुडा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. गहू आणि मका पिकाचंही नुकसान झालंय. आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या. झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला झालेला आहे. इगतपुरी येथील ही घटना आहे. जमावानं पोलिसांचे कपडे फाडले. संबंधित व्यक्तीनं फाशी घेतल्याचा दावा पोलिसांनी केल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं. नाशिक शहरातील त्र्यंबक रोड परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात गाजर घेत आंदोलनाला बसले. नाशिक जिल्ह्यातील विल्लोळी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. नाशिक मुंबई महामार्ग ओलांडून जीव धोक्यात घालत दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे आदिवासी महिलांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. स्मार्ट सिटीच्या 18 प्रकल्पांच्या हस्तांतरावरून स्मार्ट सिटी आणि नाशिक महापालिकेत वाद सुरू आहे. कोट्यवधींच्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे हजारो कोटींचे प्रकल्प धूळखात पडले. 17 कोटींचा गोदा पार्क वर्षभरापासून धूळखात पडला आहे. नाशिकच्या मालेगावमधील काटवण परिसरामध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या डाळिंब आणि कांदा पिकांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर करण्यात येतील. नाशिक नंतर आता आपण पाहूयात साम हेल्पलाईनच्या टॉप 5 बातम्या. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या साक्रीमध्ये जेवापूर रोडवर विजय राऊत यांच्या घरात साप आढळून आला. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला. या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर बिनविषारी सापाची 35 ते 40 पिल्लं आढळून आली. त्यामुळे घरमालक भयभीत झाला होता. संभाजीनगरमधील मिसरवाडीमध्ये गल्ली नंबर 4 मध्ये ड्रेनेज लाईन फुटली. त्यामुळे पाणी रस्त्यावर वाहतंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. कल्याणच्या माडा शिरडोन वसाहतीमध्ये MIDCच्या विजेचा आणि पाण्याचा गैरवापर सुरू आहे. याबाबत व्यवस्थापनेकडून इमारतीतील रहिवाशांना नोटीस देण्यात आलेली आहे. मात्र व्यवस्थापनेकडूनच पाणी आणि लाईटचा गैरवापर होतोय. रहिवाशांना नोटीस देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हिंगोलीतील कळमनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून पंचायत समिती कार्यालयासमोर डफली बचाव आंदोलन करण्यात आले. दलित वस्तीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराबाबत कोणतीही कारवाई न केल्यानं त्यांनी बेमुदत उपोषण केले. तसंच आंदोलनाला उत्तर न दिल्यानं आंदोलकांनी कागदांची होळी केली. जालना जिल्ह्यातील भोकरदरमध्ये अनवा गावात कोल्हारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता खराब आहे. मात्र याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. प्रशासनानं तत्काळ या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. साम हेल्पलाईन नंतर आता पाहूयात आपण कोकणातील टॉप 5 बातम्या. मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जाते. LED लाईट लावलेल्या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. ही नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आलेली आहे. नौकेवर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं देखील जप्त करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये तिलारी घाटातून एसटी बस फेरी सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून ही बस फेरी बंद होती. मात्र कालपासून कोल्हापूर ते पणजी मार्गे बस रवाना झालेली आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी बसचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलेलं आहे. प्रवाशांकडून समाधान व्यक्त होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलेला आहे. रस्ता हातानं उकडून दाखवलेला आहे.
हा रस्ता 2 दिवसांपूर्वी त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं, मात्र रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. रायगड जिल्ह्यातील सुधागडमधील खडसाईमध्ये कोरड्या विहिरीत पडलेल्या 2 रानडुकरांची बचाव पथकानं सुटका केलेली आहे. जाळीच्या सहाय्यानं पकडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर जंगलात त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेमध्ये गणपतीच्या गाभाऱ्यात विलायती काजूची आरास करण्यात आली. त्यामुळे गाभारा लक्षवेधी ठरलाय. या मंदिरात दररोज वेगवेगळ्या फुलांची तसंच आंब्याची देखील आरास करण्यात येते. आणि एक बातमी आता पुणे जिल्ह्यातून वीज कोसळल्यानं नारळाच्या झाडाला आग लागलेली आहे. बघा, जुन्नरमधील ही घटना आहे. पिंपळगाव जोगा येथील ही घटना आहे. सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे. त्यानंतर आगीत नारळाचं झाड जळून खाक झालेलं आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये की वीज थेट नारळाच्या झाडावर कोसळली आणि त्यानंतर हे झाड जळून खाक झालं. बघा, आमच्या स्क्रीनवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह बातमी बघताय. पुणे जिल्ह्यातील ही बातमी आहे. वीज कोसळली आणि नारळाच्या झाडाला आग लागली. बघा कशी घटना घडलेली आहे, तुम्ही दृश्यामध्ये बघू शकता. गेल्या काही दिवसांपासून जुन्नरच्या आसपासमध्ये अवकाळी पाऊस सतत पडतोय. आज देखील अगदी विजांसह अवकाळी पाऊस बरसलेला आहे. मात्र त्यावेळेला एक वीज कोसळली आणि ही वीज थेट नारळाच्या झाडावर कोसळली. पुणे जिल्ह्यातल्या बातमीनंतर आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या पाहूया. कल्याणमध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी बँकेला निवेदन देत 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. 15 दिवसात मराठी भाषा शिकावी, तसंच येत्या 15 दिवसात बँकेतील व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत, नाहीतर दिलेले पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसू, असा इशाराच देखील मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी बँकेच्या व्यवस्थापनाला दिलेला आहे. उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर 3च्या शांतीनगर परिसरामध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग लागली. दुकानात कापड आणि कापूस असल्यानं मोठ्या प्रमाणात ही आग पसरली. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. बोईसर मार्गावर एका कंपनीच्या खासगी बसचा अपघात झाला. या भरधाव खासगी बसचा ब्रेक फेल झाल्यानं ही बस झाडावर आदळली. दुर्घटनेची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बोईसर जवळील परनाळी येथे ही दुर्घटना घडली. बसमधील 2 कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. उल्हासनगरात एका व्यक्तीवर चाकून हल्ला करण्यात आला. शिवाय मागितल्याला नकार दिल्यानं हल्ला झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बदलापूरमध्ये अचानक धुळीचं वादळ आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या वादळाचा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. धुळीचं वादळ आल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. ठाणे पालघर नंतर आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या. तोतया पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे. पोलीस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत त्यानं 29,67,000 रुपयांची लुटमार केल्याचं कबूल केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केलेली आहे. यावेळी होर्डिंग कट करण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. त्यामुळे होर्डिंगवरील बॅनर जळून खाक झाले. महापालिकेने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचा प्रश्न उपस्थित झाला. कान्होजी जेदेंच्या वंशजांना धमकी देण्यात आलेली आहे. अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकरांनी युवराज जेदेंना धमकी दिल्याची माहिती मिळते. निधीच्या मागणीचं निवेदन फाडून धमकी दिल्याचा आरोप युवराज जेदेंनी केलेला आहे. तर या संदर्भात युवराज जेदेंची आता त्यांनी अजित पवारांकडे तक्रार देखील केलेली आहे. आई एकविरा देवी चैत्र यात्रेला सुरुवात झालेली आहे. यात्रेची सुरुवात देवघर येथून काळभैरवनाथ पालखी सोहळ्यानं झालेली आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं कोळी बांधव उपस्थित होते. पुरंदर विमानतळासाठी 7 गावांमधील जमीन स्वेच्छेनं दिल्यास त्या जमीनधारकांना गेल्या 3 वर्षातील बाजारभावाच्या सरासरीपैकी सर्वोत्तम दराचा चौपट जमिनीचा मोबदला देण्याचं धोरण आहे.
याशिवाय आणखी वाढीव दर देण्यास सरकार निर्णय देऊ शकते असं विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला. पुण्यानंतर आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या. एसआरए मुद्द्यावरून पुन्हा ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आमदार आदित्य ठाकरे एसआरए कार्यालयात सीओंची त्यांनी भेट घेतलेली आहे. वरळीच्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरमधील एसआरए प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ही भेट घेतली. 2 दिवसापूर्वीच याच मुद्द्यावर मनसेनं देखील आंदोलन केलं होतं. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअप ग्रुपवरून धमकी देण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान या संदर्भात बोरिवली MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.